हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आमचा प्लॅन ठरला अचानकच की शनी शिंगणापूरला जायचं. तर गोलू आणि पिऊ दोघंजणं स्कूलला गेलेले होते बरं का. तर मी म्हटलं जाऊ दे, आता गोलू पिऊ स्कूलमधून आल्याच्यानंतर आपण जाऊया, कारण पावसा पाण्याचं त्यांना नेणं योग्य नव्हतं वाटत. म्हटलं पाऊस जर आलं तर आपण कुठेही थांबू शकतो, कसं ॲडजस्ट करू शकतो, पण मुलांना नाही ना. आणि त्यातले त्यात गोलू तर खूप जास्त म्हणजे त्याला सहनच होत नाही असं काही. तर त्यांना दोघांना मम्मीकडे सोडलं आणि निघालो. तर पाऊस येईल असं म्हणूच तोपर्यंत तर पाऊस चालूसुद्धा झाला. तर बघू शकता तुम्ही, खूप जास्त पाऊस येत होता. आणि शनी शिंगणापूरच्या जवळजवळ गेल्यानंतर पाऊस कमीसुद्धा झाला आणि खूप छान वातावरण वाटत होतं बरं का. ते पाऊस पडून गेलेला, म्हणजे इकडे जास्त नाही झाला, एकदम नॉर्मल कमी झाला इकडे आल्यानंतर. पाठीमागे खूप जास्त पाऊस होता. तर बघू शकता एवढा पावसा पाण्याची सुद्धा खूप जास्त गर्दी होती. कधी या शनी शिंगणापूरला प्रत्येक शनिवारी एवढीच गर्दी असते. तर सगळे भाविक म्हणजे पाऊस नाही बघत, पाणी नाही बघत, शनीला जायचं म्हणजे जायचं. आमच्या आहोंचं सुद्धा तसंच आहे बरं का. जायचं म्हणजे जायचं शनीला, एखाद्या वेळेस जात नाही बरं का ते. नाहीतर दर शनिवारी जाणार म्हणजे जाणारच. ते आमच्या घरापासून जवळजवळ 2 तास लागतात जायला, भरपूर लांब आहे ते. पण खूप छान वाटतं बरं का. आम्ही तर काय, माझी इच्छा झाली ना कुठं जायची बाहेर, तर आम्ही हमखास शनी शिंगणापूरला जातो. कारण खूप छान, रोडला जाताना सुद्धा खूप छान. आणि तिथं गेल्यानंतर तर विचारायलाच नको. तर त्यांनी पाय धुवायची एकदम छान सोय केलेली आहे बरं का. खालून तिथून पाणी पायपातनं चालूच असतं आणि तिथनं पाय बुडून पाय पुसून आणि मग मंदिरामध्ये जायचं. तर बघू शकता मंदिराचा एरिया खूप छान आणि सुंदर आहे. तुम्ही जर गेला असेल शनी शिंगणापूरला कधी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिथे गेल्यानंतर कसं वाटतं, तुमचे आलेले अनुभवसुद्धा माझ्यासोबत शेअर करा. तर गेलो आम्ही शनी शिंगणापूरला आणि शनी महाराजांचं दर्शन जेवढं देता आलं तेवढं दिलं मी. कारण की तिथं गेलो आम्ही आणि शनी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि जे इतका जोरात पाऊस यायला लागला का बास, मग आम्ही आतमध्ये आलो. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, एवढं काही कॅप्चर नाही होते पण दिसतंय भरपूर असा पाऊस. तर तरीसुद्धा भाविक हटले नाही, महाराजांचं दर्शन घेतलं आणि मगच साईडला झाले. त्यानंतर साईडला आलो आम्ही आणि नंतरच पाऊस कमी झाला. फोटोज वगैरे काढले, तिथे व्हिडिओज काढले आणि नंतर येऊन बसलो तर पुन्हा पाऊस चालू झाला. तर म्हटलं चला इथेच बसूया आपण जरा वेळ. खूप छान वाटत होतं, फोटोज वगैरे काढायला खूप छान आहे बरं का. खाली पण आम्ही पावसामुळे काही गेलो नाही तिथे. तर एक कुत्रा आलं बरं का तिथे, आम्ही बसलेलो होतो, आलं आणि त्यांच्याजवळ गेलं डायरेक्ट. आणि त्यांना म्हणजे असं खाली हात होता, त्यांचा मोबाईल पाहत होते. तर असं डोक्याने त्यांच्या हाताला खुणवत होतं की माझ्या डोक्यावरून हात फिरवा. किती वेळ बसलो होतो आम्ही, जोपर्यंत बसलो तोपर्यंत ते आमच्याजवळ होतं, जातच नव्हतं बरं का ते. त्यानंतर जायच्या टायमाला आम्ही ते गेलं आणि त्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला आणि मग निघालो आम्ही परत. तर बघू शकता पाऊस वगैरे पडून गेला, 2-3 पाऊस झाले, त्याच्यामुळे इतकं हिरवंगार झालं आहे ना. आणि रोडवर बघू शकता समोर सगळं पांढरं पांढरं, म्हणजे पाऊसाने काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. म्हणतात कशाला भिजलं आहे असा व्हिडिओ घेते आहो. तर बघ कसं झालं आहे. तर तेवढं झालं आणि थोडंसं पुढं गेलो आणि त्यानंतर गरमागरम भजी आणि चहाचा आनंद घेतला. पावसाळ्यामध्ये हे परमसुख आहे बरं का, भजी आणि चहा. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. बघू शकता तुम्ही हा डोंगर वगैरे, पांढरीच्या पुलापासला डोंगर आहे बरं का. हा खूप जास्त धुकं झालं होतं आणि इतकं जास्त पाऊस पडून गेला. आम्ही तिथे थांबलो होतो शनी महाराजांच्या इथे. तर खूप इकडे जास्त पाऊस आणि सगळ्या रस्त्याने पाऊस गुरगुर गुरगुर चालूच होती, गार हवा. ते पण खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर गेलो आहे पावसाचं. आमच्या आहोंना अजिबात पावसात भिजायला आवडत नाही, पण माझ्या हट्टासाठी ते आले आणि आम्ही खूप छान मज्जा केली बरं का. असं कधीतरी पावसात एखाद्या ठिकाणी जाणं, तिथला नेचरचा आनंद घेणं खूप एक छान गोष्ट आहे. बघू शकता तुम्ही डोंगर एकदम हिरवेगार झाले होते आणि भीतीसुद्धा वाटत होती बरं का. कारण ॲक्सेस होती आमची स्कूटी आणि स्कूटी पावसा पाण्याची घसरायची जास्त भीती असते. त्यानंतर थोडं पुढं गेलो आणि आमची फेवरेट भेळ म्हणजे आदित्य भेळ पांढरीच्या पुलाच्या खूप अलीकडं आहे. खूप छान आणि टेस्टी भेळ असते तिथे. तिथली भेळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर वाटेतच मारुती रायांचं मंदिर लागतं. खूप छान मंदिर आहे तिथे. कधी त्या रोडला गेला तर नक्की जा. तिथे खूप छान वाटतं, खूप छान प्रसन्न वाईब्स येतात तिथे. एवढं भिजलेलो होतो आम्ही तरीसुद्धा आम्हाला त्या मंदिरात जायचंच होतं. तर तिथून वरतून असं उंचावर आहे ते थोडंसं आणि वरतून त्याचा नजारा एवढा छान वाटत होता की तिथेच थांबावंसं वाटत होतं. पण काय करणार ना, घरी ते जावं लागणार होतं आणि ओलं झालेलं होतं, खूप जास्त थंडी वाजत होती. आणि शेजारीच महादेवांचं मंदिर होतं, तिथलं पण दर्शन झालं. आणि त्यानंतर पुढे गेलो आणि आम्हाला एक मक्याचं कणीस दिसलं. म्हणजे इथे आता पहिले कसे भाजलेले मक्याचे कणीस भेटत होते, आता जास्त करून आहे ना उकडलेलेच कणीस आहेत बरं का त्या रोडला. त्यानंतर कणीस वगैरे खाल्लं आणि निघालो आम्ही घराकडे.
तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.